है, धर्म मान लिया है। मित्रांनो, ये भी आपको समझ में आना चाहिए कि हमें गुमराह कौन कर रहा है, हमें डाइवर्ट कौन कर रहा है, ये आपको समझ में आना चाहिए। और इसके लिए महापुरुषों के और संतों के साथ साथ में क्रांतिकारी लोगों को भी विचार अपने बच्चों में डालिए। जो क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद, सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, झलकारी भाई, उधम सिंह, अभी ये कहां से नाम आए हैं ये भी आपको पता चलना चाहिए। क्योंकि जब इस शासन व्यवस्था को आवाज नहीं सुनने को जाता है ना, तब आवाज बुलंद भी करना पड़ता है, आवाज धमाके का भी होना चाहिए, इतना ध्यान में रखो। क्योंकि ये शासन व्यवस्था अगर सही रीत सही ढंग से अगर सोच नहीं रही होंगी तो हमें वो भी करना पड़ेगा। आवाज बुलंद, लोकशाही कहती है कि अपने जो है अधिकार के लिए हमें इकट्ठा होना पड़ेगा। लेकिन जैसे अंग्रेजों ने आपको डिवाइड एंड रूल से अलग किया है और स्वतंत्रता के लिए आपको जो है डिवाइड किया है, भाई भाई में झगड़े लगा दिए, हमारे जो है एक समूह से दूसरे समूह के साथ में झगड़े लगा दिए और अपने में एकता प्रस्थापित नहीं होने दी। सेम वैसा ही आज भी एकता प्रस्थापित नहीं होने दे रही, इतना ध्यान में रखो। निवडणूक आली की आमचे लोक जे आहे कुणाकडे काय भेटते, चले, प्रश्न तुमचे तेच राहतात ना, कारण की लाचारीपणा आमच्यातून गेलीच नाही। फक्त चिवड्यासाठी आम्ही भगतो कधी कधी, आणि कधी आलू भातही भेटते का तरी त्याच्यासाठी पण। मित्रांनो, समोरचा विचार करा की आमचे शोषक कोण आहे हे तुम्हाला कळलंच पाहिजे, आणि तुम्हाला कळतं, साऱ्या गोष्टी कळतात, एवढी काही लहान नाही आहे, सर्व समस्या तुम्हासनी। मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टीचा कोरोनाच्या कालखंडामध्ये तुम्हाला एवढं सांगत आहे, हे सर्व काय चालू आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे। पृथ्वी जास्त काळ टिकवण्यासाठी इथली शासन व्यवस्था आम्हाला अनुशासित का करत नाही आहे। नुसतं जे आहे लोकांना घरात डांबून जमणार नाही, इथल्या जे आहे कोरोनाचं जे आहे तुम्ही आमच्या समोर हे कोरोनाचं फक्त समोर आणून जे आहे गोड बंगाल तुमचं काय चालू आहे हे आम्हाला कळवायला पाहिजे। आम्हाला जे आहे गुलाम म्हणून आणि भांडवलशाही व्यवस्था आमच्यावरती गुलामवारीचा जोखडदंड टाकण्याचा प्रयत्न कदापि करू नका। आमच्या देशातील लोकांचे प्रॉब्लेम काय आहे याच्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं, एवढंच तुम्हाला जे आहे आजच्या घडीला सांगतोय। आणि जाता जाता एवढं सांगतोय, आमचे जे काही यंगस्टर मुलं आहे, आई वडिलांच्या कमाईवरती जगणं बंद करा, जे 16-18 वर्षाचे झालेले आहेत। स्वतः कुठलं तरी काम शोधण्याचा प्रयत्न करा, घरी राहू नका, कुठल्या तरी कामात बिझी राहा, आई वडिलांवरती बिलकुल जगू नका। स्वतःच्या कामातून जे काही आपल्याला पाहिजे आहे, जे काही आपल्या आवश्यकता आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, आणि वाईट गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू नका। आपली जेवढी शक्ती आहे ना, ते वाईट गोष्टी टाकण्यापेक्षा आपलं जीवन चांगलं करण्यासाठी जे आहे तिकडे खर्ची करा, कारण की जीवन एकच वेळा येते, डबल येणार नाही। आणि तुमच्या ज्या काही चुका तुमच्या हाताने होत आहे त्या एक वेळचं वय गेल्यानंतर मात्र जे आहे त्या सुधारणार नाही, लक्षात ठेवा। या एनर्जीचा वापर चांगला करा। 40 वर्षानंतर तुमच्याने कामं होणार नाही, 40च्या अगोदर जेवढी दौड करायची आहे तेवढी दौड मारून घ्या। तेवढी दौड मारून घ्या, तेवढी शक्ती तुम्ही जे आहे आपल्या कामामध्ये चांगलं बनण्यासाठी जे आहे खर्च करा, आणि फालतूचे शौकामध्ये पैसे खर्च करू नका। मित्रांनो, आणि प्रामाणिकता ठेवा। प्रामाणिकपणा जर तुमच्यामध्ये असेल आणि उद्याच्या कामाची जुगाड आजच लावून ठेवा, उद्याला काम कसं मिळेल, आपल्या इथल्या नाही भेटत तर दुसऱ्या गावाला कसं मिळेल, अशी आपली जुगाड आपण लावलेली पाहिजे। कोणी म्हणतात की नाही कामं नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, एक्सक्यूजेस माणसाला केव्हा येतात, जो आळशी असतो त्याला एक्सक्यूजेस येतात। आळशी बनू नका। आळशी जर असाल तर कोणीही स्वतःच्या जीवनाचा जे आहे उद्धार करू शकणार नाही, आणि तुमचा उद्धार करण्यासाठी, तुमचा विकास करण्यासाठी
वरून खालून इकडून तिकडून कोणी येणार नाही. ते स्वतःचा विकास, स्वतःचं डेव्हलपमेंट स्वतःच करावं लागेल. मित्रांनो, यासाठी कोणीही माझा यंगस्टर मुलगा जो आहे आई वडिलावरती अवलंबून राहू नका आणि आई वडिलांनीही त्यांना जे आहे तर खाऊ घालू नका. मित्रांनो, एवढंच तुम्हाला सांगतोय. आणि या पृथ्वीला जास्तीत जास्त काळपर्यंत टिकवण्यासाठी आम्ही प्रत्येक